कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथे भीषण अपघात. स्टील ट्रक विहिरीत कोसळला, चालक बेपत्ता. राहुल गांधींच्या भूमिकेवर शिवसेना आक्रमक. सावंतवाडीत छेडले जोरदार आंदोलन. महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली निदर्शने. अक्षय तृतीयेचा उत्सव भक्तिमय वातावरणात. गणपतीपुळे मंदिरात आकर्षक सजावट. आंब्यांची देखणी आरास भाविकांना भावली. आणि भोगवे पर्यटनस्थळी हंगामाला जोरदार सुरुवात. मे अखेरपर्यंत रिसॉर्ट्स हाऊसफुल. ब्लू फ्लॅग बीचला पर्यटकांची पसंती. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथे आज पहाटे भीषण अपघात घडला. स्टील भरलेल्या एका ट्रकने समोरील वाहनाला जोरदार धडक दिल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 4 वाहनांचा समावेश असून परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघात इतका भीषण होता की ट्रक पूर्णपणे विहिरीत कोसळला असून चालक ट्रक खाली अडकलेला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे बचाव कार्य अधिक आव्हानात्मक बनले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस आणि महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान अपघातानंतरही महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली असून खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिवरे येथील प्रकरण ताजे असताना चिपळूण तालुक्यातील आखले गावातही खासगी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जमिनीवर बेकायदा अतिक्रमण केल्याची तक्रार समोर आली आहे. ग्रामस्थांनी तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. महादेव भिकू गजमल, बारकू गंगाराम वनगे, जयवंत विठोबा वनगे, हनुमंत विठोबा जोशी, दत्ताराम सीताराम गोरखे आणि शंकर सोनू उदेग आदी ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत त्यांच्या मालकीच्या जमिनींवर कोणतीही पूर्वसूचना न देता कुंपण उभारण्यात आल्याचं नमूद केलं आहे. वनविभागाशी कोणताही संबंध नसतानाही खासगी कंपनीकडून थेट अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. तिवरेप्रमाणेच आखले येथे देखील अशाच स्वरूपाची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आम्हाला जे काम दिलं आहे तेच आम्ही करत आहोत अशी प्रतिक्रिया देत त्यांनी सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून अतिक्रमण हटवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरते आहे. आम्ही गजमलवाडीतील रहिवासी असून आज 10/24 आम्ही जो नवनाथ पवार हा माणूस इथं आमच्या शेजारच्या जागेमध्ये पोल रोवत असताना आमच्या जागेमध्येच त्यांनी पोल रोवलेले आहेत. तर हा समोरचा जो डोंगर आहे त्याच्या पलीकडे त्याची 10/24 ची जागा आहे. पण ते जागा सोडून त्यांनी आमच्या जागेमध्ये पोल रोवण्याचं काम त्यांनी 8 दिवसापूर्वी चालू केलं होतं. आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी हे काम केलं. म्हणून आम्ही त्याला विचारणा केली असता त्याने सांगितलं की आम्ही हे सर्वे केलेले आहे. तर आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांनी आमच्या जमिनीमध्ये पोल रोवलेले आहेत. आम्ही त्या संदर्भात प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, पोलीस स्टेशनला आम्ही संपूर्ण आम्ही त्याचं रीतसर आम्ही कारवाई केलेली आहे. तरी पण आज त्या 8 दिवसानंतर पण त्याने आमच्या जागेत पोल रोवण्याचं काम चालू केलेलं आहे. तरी या संदर्भात त्यांनी हे करा की त्याची योग्य ती कारवाई व्हावी अशी मी विनंती करतो. तहसीलदारांचं असं म्हणणं आहे की ते म्हटले की तुम्ही फॉरेस्ट अधिकारी यांना अर्ज करा. त्याप्रमाणे आम्ही अर्ज करणार आहे. अजून केलेलं नाही अर्ज. या पुढची भूमिका काय असेल हे जर काय हे झालं नाही तर आम्ही आणखी योग्य ती पावलं उचलू किंवा आम्ही आणखी कारवाई करू किंवा आम्ही आंदोलन करू. आम्ही रिषभ मेहता इस्पात म्हणून नागपूर बेस कंपनी आहे. आम्ही लॉयड्सला जागा दिली आकल्यामध्ये 39.50 हेक्टर आणि आता तिचं ॲक्विजिशन आम्ही पूर्ण करून फॉरेस्टला ती ताब्यात दिलेली आहे. तर आता पोलचं इन्स्टॉलेशन चालू आहे. नाही, मान्य तर नाही. आम्हाला जे डिमार्केशन भेटलं त्यानुसार आम्ही ते पोल इन्स्टॉलेशन करताना ह्या लोकांनी विश्वासात घेतलीत का?
एक आपण ग्रामस्थांनी आता अडक केलेला आहे, हा. त्या लोकांना विश्वासात घेतलीत का? त्यांना सांगूनच आपण हे करतोय. कोणाला सांगितलं? हे कुठल्याही ग्रामस्थ कोणा विश्वास घेतलेला नाही. ऐका जरा, कुठल्याही ग्रामस्थ विश्वास घेतलं म्हणून तरी काम बंद केलेलं आहे, बरोबर? चुकीच्या पद्धतीने तुम्ही काम करत आहात. असं आपण त्याच्या मोजणी पुन्हा एकदा करू आणि मग त्यानुसार डिमार्केशन मिळेल हे त्यानुसार आपण अगोदर का पुन्हा नाही करू. केलं? मग त्या आता जे भेटलंय ते पण आपण लिगलीच केलेलं आहे. आता जी आपण मोजणी केलेली आहे पण ती ऑफिस मध्ये बसून गेली का मोजणी? नाही जागेवरती येऊन केले. त्याचे डिमार्केशन कसे मिळणार आपल्याला? आता आपण घोळ झालेला निर्माण पुढे आता ज्यांना म्हणजे काही हे असेल त्यांनी आम्हाला सांगावं, त्याच्यानुसार आपण मोजणी करून घेऊ परत आणि त्याचं डिमार्केशन करून घेऊ त्यांच्या समोर करून. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या संबोधनानंतर सावंतवाडीत आज राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळालं. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या भूमिकेच्या निषेधार्थ शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडलंय. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर हे आंदोलन पार पडले. शिवसेना महिला आघाडीच्या भारती मोरे आणि नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्ते आणि शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे सावंतवाडीतील राजकीय वातावरण अधिक तापले असून आगामी काळात या मुद्द्यांवरून राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नारी शक्ती वंदन हे महिला विधेयकचे महिला विधेयक भारतीय संसदेने भारताने एक केलेला म्हणजे ऐतिहासिक कायदा आहे आणि तो कायदा आता हल्ली झालेल्या 17 एप्रिलच्या 2026च्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये तो नामंजूर करण्यात आला. त्यामुळे मी हा शिवसेना महिला आघाडीतर्फे निषेध करत आहोत काँग्रेस पक्षाचा. खरं म्हणजे खासदार किंवा आमदारांची सगळी संख्या महिलांची संख्या 33% सध्या आहे ना, आरक्षण आहे 33%. त्याच्यापेक्षाही वाढलं पाहिजे होतं तर महिलांना कुठेतरी लोकसभेमध्ये आणखी राज्यसभेमध्ये संधी मिळाली असती आरक्षण वाढल्यामुळे. ती योग्य भूमिका होती कारण का लोकसभेच्या अधिवेशनामध्ये एक महिला आरक्षण म्हणजे 50% महिला आरक्षण हे व्हायलाच हवं होतं का? महिलांना पण कुठेतरी संधी मिळायला हवी राजकारणामध्ये, का महिला मागे राहतात, आपले पुरुष मंडळी त्याला पुढे असतात. ही एक योग्य निर्णय घेतला होता. पण त्या निर्णयाला काँग्रेसतर्फे इतर जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी तो विरोध केला. हा विरोध खरोखरच लाजास्पद आहे. नाहीतर त्यांना महिलांचे आरक्षण नको आहे असंच त्याच्यावरून सिद्ध होतं. कालच शिवसेना पक्षातर्फे ठरवून आलं की आपण हा काँग्रेस आणि विरोधी जे पक्षनेते आहेत त्यांचा निषेध करण्याचं ठरवलं. थोड्या वेळात पण आपण हा सावंतवाडी शहर दीपक भाईंच्या ऑफिसकडे काँग्रेस पक्ष आणि जे विरोधी नेते मंडळी आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो. यापुढे आपण जिल्हा स्तरावर हा निषेध करणार आहोत. सगळ्यांना एक संघ करून हा निषेध मोठ्या प्रमाणात केला जाईल. नक्कीच काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने हा नारी शक्ती जे त्यांना मान सन्मान मिळणार होता तो त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न इथली जनता तसेच देशातील पूर्ण जनता नारी शक्ती हे त्यांना विरोध करतील आणि पुढे निवडणुकीला त्यांना हे दाखवून देखील नारी शक्तीचा किती मोठा भाग आहे. नक्कीच आठवडाभर हे आंदोलन चालेल. त्याचे नियोजन उद्यापासून ठरवलं जाईल आणि जिल्हा स्तरावर संपूर्ण तालुकावार हे आंदोलन केले जाईल. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा कोकणातील हापूस आंबा यंदा मोठ्या संकटाचा सामना करत असतानाच रायगडच्या हापूसने सातासमुद्रापार अमेरिकेतही आपली छाप उमटवली आहे. अलिबाग तालुक्यातील जांभूळपाडा येथे आंबा बागायतदार डॉक्टर संदेश पाटील यांच्या बागेतील हापूस थेट अमेरिकेत पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र या यशामागे संघर्षाची मोठी कहाणी दडली आहे. बदलते हवामान, अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे यंदा आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालाय. अनेक ठिकाणी मोहर टिकला नाही तर उत्पादन केवळ 15 ते 20% मर्यादित राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यातच खत, औषध, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दुसरीकडे बाजारात बनावट आंब्यांचं सुळसुळाट झाल्याने खऱ्या हापूसला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास डळमळीत झाला असून अनेक जण थेट बागेतून खरेदी करण्याकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वाचवा असं आवाहन करत डॉक्टर संदेश पाटील यांनी ग्राहकांनी बागायतदारांकडून आंबे खरेदी करावेत असं आवाहन केलंय. कोकणातील हापूस हा केवळ फळ नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने त्याला वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे. आपल्याकडं ॲक्च्युली जर पाहिलं तर मेनली हे आहे हापूस आहे, त्याच्यानंतर केशर आहे, राजापुरी आहे, तोतापुरी आहे, लंगडा बनारस आहे, सिंधू आहे. अशा अनेक जाती आहेत पण त्या चवीपुरत्या आहेत.
त्याला काय फारसं हे नाही. आपण व्यापारी दृष्टीने फक्त हापूस केशर एवढंच करतो आहे. आपल्याकडे पायरीसुद्धा आहे. आणि कोकणामध्ये तुम्ही जर विचाराल तर कोकणामध्ये सगळ्या जातींना चांगली फळं येतात. कारण कोकणचं हवामान आणि कोकणची माती ही आंब्यासाठीचीच आहे. त्याच्यामुळे इथे एखादा आंबा येणार नाही किंवा तो आला तर चांगला येणार नाही असं होतच नाही. सगळ्या जातींचे आंबे कोकणामध्ये चांगलेच येतात आणि त्याची टेस्ट, साईज, स्वाद हा उत्तमच असतो. परंतु त्यातल्या त्यात हापूस हा मात्र कोकण व्यतिरिक्त कुठेही चांगला होत नाही आणि त्याच्यामुळे त्याची आपला जो कोकणचा हापूस आहे तो खासच आहे आणि तो जगभरात प्रसिद्ध आहे. हवामानाचा बदल होत असतो आहे. हवामानाच्या बदलापेक्षाही मला असं वाटतंय की जास्त आता जो प्रॉब्लेम आहे तो कीटकनाशकांमध्ये जो रेझिस्टन्स, प्रतिकारशक्ती, जो कीटकांमध्ये प्रतिकारशक्ती जी निर्माण झालेली आहे त्यांनी शेतकरी अडचणीत आलेला आहे. नवीन अशी फारशी कीटकनाशकं बाजारात उपलब्ध झालेली नाहीत आणि कृषीमध्ये भारतामध्ये संशोधन फार कमी आहे, खूपच कमी आहे आणि त्याच्यामुळे नवीन गोष्टी काही उपलब्ध होत नाही आहेत. असं सगळं प्रॉब्लेम आहे. साता समुद्रपार आंब्याला जी मागणी आहे ती वेगवेगळी आहे. सगळ्यात जास्त मागणी हापूसला आहे, त्याच्या खालोखाल केशरला आहे. पण साऊथमधले सुद्धा काही आंबे फार फेमस आहेत, बैंगनपल्लीसारखा किंवा या चौसा लंगडासुद्धा आहे. कसं आहे, जो खाणारा आहे, जो भारतीय उपखंडातील त्या भागातला आहे, त्या भागातल्या त्या व्यक्तीची ती आवड असते आणि त्यानुसार त्याला त्याची मागणी असते. आज जर तुम्ही युरोप किंवा अमेरिकेमध्ये ज्या कन्साइनमेंट जातात ते एका व्हरायटीचं जात नाही. एकाच कंटेनरमध्ये तुम्हाला हापूस पण भेटेल, केशर पण भेटेल आणि दुसऱ्या व्हरायटीची पण, असे मिळून 1300 किलोचा तो कंटेनर जात असतो. सामान्य माणसाच्या पोटाची भूक भागवणारा आणि कष्टकरी वर्गाचा खरा सोबती म्हणजे वडापाव. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत वडापाव म्हटलं की पहिलं नाव घेतलं जातं ते नाडकर्णी वडापाव सेंटरचं. गजबजलेल्या पटवर्धन चौकात तब्बल 65 वर्षांची परंपरा जपत उभं असलेलं सेंटर आजही चवीची वेगळी ओळख टिकवून आहे. 3 पिढ्यांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच विश्वासाने आणि सातत्याने पुढे चालू आहे. दररोज साधारण 1500 ते 2000 वडापाव विकले जातात. यावरूनच या ठिकाणाची लोकप्रियता स्पष्ट होते. खास मसाल्याचा सुगंध, गरमागरम बटाटा वडा, मऊ पाव आणि तिखट चटणीची भन्नाट चव या सगळ्यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजेच नाडकर्णींचा वडापाव. महागाई आणि स्पर्धेच्या काळातही क्वालिटी आणि परवडणारा दर यावर तडजोड न करता ग्राहकांचा विश्वास जपणं हीच त्यांची ताकद आहे. विद्यार्थी, कामगार, प्रवासी आणि स्थानिक नागरिक या सगळ्यांसाठी हा वडापाव म्हणजे जणू दैनंदिन जीवनाचा भाग बनलाय. कणकवलीत आलात तर हा वडापाव चाखल्याशिवाय परतीचा विचारही करू नका. दिवसाला तरी 1,500 वडे विकतो. 65 वर्ष आहे दुकानाला. त्याची परंपरा आहे आणि लोकांना काही गरम वडे मिळतात म्हणून लोक रोजच्या रोज येतात. आधी पूर्वी वड्याचा दर होता 50 पैसे, नंतर 1.5 रुपये, 2 रुपये, 2.5 रुपये अशा झाला. आता 15 रुपये आहे. नाही वाढवले नाही, रेट तसे झाले. अंदाजे दिवसाला 1,500 वडे. आमच्या कणकवलीमध्ये मेन चौकातच दुकान आहे, नाडकर्णी वडापाव सेंटर. आणि बऱ्याच दिवसापासून चालू आहे. 65 वर्ष झाली. पूर्वी वडील, नंतर आता मुलं ते असतात. 2 भाऊ आहेत, बाकी पुतना एक आहे, परत चुलत भाऊ आहे. घरातली सगळे मंडळी असतात. होय, आता जो तो वडापाव इथे जाऊन खातात ना. आणि कशी प्रत्येकाची गरज असते ना, जो तो कसा अवलंबून असतो प्रत्येक वडापाव. सकाळी 7 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत असतो. कंटिन्यू चालू असतात. सकाळी नाश्ता वगैरे असतो ना. आणि 12 तास 14 तास वडापाव चालू असतो. नाही तसा काय परिणाम नाही झाला, पण आम्हाला रेट वाढवायचेच नाही. त्यामुळे आहे तसाच ठेवायचा. कारण प्रत्येकजण वडापाव असं गरिबांचा वडापाव नाही तो. प्रत्येकजण विचारतात की दर वाढले की नाही. आम्ही नाही. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तिमय वातावरणात 11,000 आंब्यांचा महाभोग गणरायाला अर्पण करण्यात आला. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दिवशी दरवर्षीप्रमाणे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं हा सोहळा पार पडला. पुण्यातील सुप्रसिद्ध आंबा व्यापारी मंदार देसाई यांच्या कुटुंबियांनी 11,000 आंब्यांचा हा महाभोग अर्पण केला.
पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक, त्यानंतर गायिका विदुषी मंजुषा पाटील यांच्या स्वराभिषेकाने गायन सेवा आणि सकाळी गणेश याग असे धार्मिक कार्यक्रम पार पडले। या आंब्यांचा प्रसाद ससून रुग्णालयातील रुग्ण, श्रीवत्समधील मुलं, वृद्धाश्रम तसेच दिव्यांग संस्थांमध्ये वाटप करण्यात येणार असून सामाजिक बांधिलकीचा संदेश देखील या उपक्रमातून देण्यात आला। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या वतीने, ट्रस्टच्या वतीने सर्वांना अक्षय तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा। आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बाप्पांच्या मंदिरामध्ये परंपरेप्रमाणे पहाटे 4 वाजता बाप्पांना ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक आणि या ठिकाणी स्वराभिषेक हा नुकताच मंजुषाताईंच्या स्वरातनं हा संपन्न झालेला आहे। बाप्पांना 11,000 आंब्यांची आरास आणि महानैवेद्य हा श्री मंदार देसाई आंबेवाले यांच्या कुटुंबियांकडून समर्पित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बाप्पांच्या मंदिरामध्ये गणेशाग आणि आजचा सर्वात विशेष असा सोहळा बाप्पांचा विवाह सोहळा देवी शारदेबरोबर हा 12:45 मंदिरामध्ये संपन्न होणार आहे। समस्त भक्तांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाप्पांच्या या अतिशय विलोभनीय अशा दर्शनाचा आज आपण अवश्य लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश। रत्नागिरी जिल्ह्यात अक्षय तृतीयेचा उत्साह मोठ्या जल्लोषात साजरा होताना पाहायला मिळतोय। विशेषतः गणपतीपुळे येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने गणपतीपुळे मंदिरात आकर्षक आणि मनमोहक सजावट करण्यात आली आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात अवीट गोडीचे रसाळ आंब्यांची सुंदर आरास करण्यात आली असून ती भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे। या देखण्या आराशीमुळे मंदिर परिसराला एक वेगळंच आध्यात्मिक आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाले। विशेष म्हणजे ही आंब्यांची आरास केवळ दर्शनापुरती नसून हे आंबे प्रसाद म्हणून भाविकांना वितरित केले जाणार आहेत। दरम्यान सुट्ट्यांचा कालावधी आणि अक्षय तृतीयेचा योग साधत राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने गणपतीपुळे येथे दाखल झाले, त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून पर्यटनाला देखील चांगली चालना मिळताना पाहायला मिळते। पोलादपूरकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। देवाभाऊ रुग्णसेवा या उपक्रमांतर्गत नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। मुंबईतील वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। स्वर्गीय लीलाराम जंगीड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या रुग्णवाहिकेमुळे पोलादपूर आणि परिसरातील नागरिकांना तात्काळ दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे। पोलादपूरचे भूमिपुत्र आणि मंत्रिपदाचा दर्जा असलेले प्रवीण दरेकर यांच्या विशेष प्रयत्नातून काळकाई माता सामाजिक संस्था कोतवाल यांना ही रुग्णवाहिका देण्यात आली। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर विधिवत पूजा करून रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्यात आली। यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपक्रमामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना जलद मदत मिळणार असून नागरिकांनीही या सेवेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। आज ही रुग्णवाहिका आपल्या पोलादपूरकरांच्या सेवेसाठी लाभलेली आहे। निश्चितच पोलादपूरसारख्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला खूप मोठी अडचण होती आणि ती अडचण फडणवीस साहेब आणि आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून ती दूर झालेली आहे। निश्चितच याचा आपल्या तालुक्यातील रुग्णांना रुग्णसेवासाठी खूप मोठा उपयोग होणार आहे। उपस्थित सर्वच क्षेत्रातील मान्यवर, कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही रुग्णवाहिका आज खऱ्या अर्थाने पोलादपूरकरांच्या सेवेसाठी सज्ज झालेली आहे। आणि निश्चितच ज्या भावनेने या ठिकाणी ही रुग्णवाहिका आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे त्याचा निश्चितच उपयोग पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण जनतेला निश्चित होईल अशा प्रकारची एक आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो। आज या ठिकाणी प्रवीण भाऊंनी टाकलेला आहे, कारण या ठिकाणी आपण हायवेला लगत आहे। पोलादपूर शहर आमचं आहे, ग्रामीण तालुका आहे, दुर्गम आहे, डोंगर आहे। अशा वेळेला जर काय एखाद्या आरोग्याच्या दृष्टीने कुठं काय महत्त्वाचं काय आज इमर्जन्सी लागली तर इकडे ॲम्ब्युलन्सची गरज होती आणि आज ही प्रवीण भाऊंच्या माध्यमातून आमची गरज तालुक्याची पूर्ण झालेली आहे। आम्ही आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं आणि सर्व आमच्या नगरपंचायतीच्या वतीनं मी प्रवीण भाऊंना धन्यवाद देतो की आमची असणारी आज ही गरज रुग्णसेवेची आपण या ठिकाणी पूर्ण केली, त्याबद्दल आज तालुक्यातील आपल्याला धन्यवाद देतो।
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे पर्यटन स्थळ पर्यटकांनी फुलून गेलंय। शाळांना उन्हाळ्या सुट्ट्या लागल्याने मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध भागातून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होतात। स्वच्छता, निसर्ग सौंदर्य आणि शांत वातावरणामुळे ब्लू फ्लॅग मानांकन मिळालेल्या भोगवे बीचला पर्यटकांची विशेष पसंती मिळत असून याचा परिणाम येथील बहुतांश रिसॉर्ट्स आणि होमस्टे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्णपणे बुक झाले आहेत। पर्यटन व्यावसायिकांमध्ये समाधानाचं वातावरण असून स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील यामुळे चालना मिळत आहे। दरम्यान पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता राखावी तसेच स्थानिक नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। एकूणच भोगवे पर्यटन स्थळ यंदा हंगामात पुन्हा एकदा पर्यटकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र स्पष्ट झालंय। पहिलं मी सांगेन की मी सचिन तेंडुलकर यांचं जे एक बाईट होता इंस्टाग्रामवर की ते पण त्यांच्या 50व्या वाढदिवसाला भोगवे बीचच्या कोको म्हणून काहीतरी हॉटेल आहे, रिसॉर्ट, तिथं आले होते। म्हणून मी त्या अनुषंगाने शोधत होतो तर मला लीलाज बांबू हाऊस हे सापडलं। अतिशय सुंदर जागा आहे, भरपूर आंब्याची बाग आहे मोठी, आंबे पण खाल्ले, आमरस पण खाल्ला, नंतर फणस वगैरे, केळी फुलाची भाजी, अशा अनेक आपला जो रानमेवा म्हणतो आपण, जसं कोकणातले वेगवेगळे पदार्थ आहेत, घावण खाल्ले, आंबोळी खाल्ल्या, अतिशय सुंदर रुचकर जेवण आहे। त्याच्यानंतर ह्या प्लेस पासून अजून खूप चांगले देवळं आहेत जी बघू शकता तुम्ही, जसं की भगवती मंदिर आहे, नंतर वेताळ आहे, वेतोबांचं देवळ आहे, नंतर लक्ष्मीनारायणाचं आहे वालावलच्या इथं, वेंगुर्ल्याचं लाईट हाऊस आहे। तसं भरपूर आम्ही फिरून आलेलो आहे, आता 3-4 दिवस आहे। आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे गजबजाट नाही, फॅमिलीसाठी अतिशय सेफ जागा आहे, मुलं वगैरे पण राहू शकतात, प्रायव्हेट बीच आहे त्यामुळं थोडी फॅमिली फ्रीली वावर करू शकतात आणि शांतता आणि वेल मेंटेन क्राऊड आहे, त्यामुळे राहायला इथं खूप छान मजा येते असं मला वाटतं आणि अवश्य भेट द्यावी। आम्ही आता 3 दिवस झाले राहतोय इकडे। इथलं वातावरण खूप आल्हाददायक आहे। आजूबाजूला यांच्या स्वतःच्या बागा आहेत, त्याच्यामुळे तापमान कितीही जरी वाढलं असेल, उन्हाळा आहे तरी पण इथे खूप थंड हवा चालते, त्याच्यामुळे जास्त गरमीचा त्रास होत नाही। रिसॉर्टच्या इथून एक अर्धा टेकडीचा अंतर तुम्ही जर पार करून पुढे गेले चालत तर तुम्हाला सरळ प्रायव्हेट बीचचा ऍक्सेस आहे, त्याच्यामुळे इथे अजून मजा येते। बाकीचे जास्त लोक बीचवर नसल्यामुळे तुम्हाला पाण्यात खेळायला मजा येते। पाणी खूप स्वच्छ आहे, त्याच्यामुळे तो पण प्रॉब्लेम नाही, तुम्हाला खूप मजा येईल इकडे आल्यानंतर। इथून एक सुंदर असा व्ह्यू पण मिळतो जिथे नदी, कार्ली नदी आणि समुद्राचा संगम आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर तारकर्ली आणि देवबागच्या पुढे आलात तर जो एंड आहे त्याचा तो इथून खूप छान दिसतो। आणि जेवायला खूप उत्तम सोय आहे, चविष्ट जेवण आहे, व्हेज असेल, नॉनव्हेज असेल, मासे वगैरे खूप चांगले ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे, त्याच्यामुळे ते तुम्ही खूप एन्जॉय करू शकता। आणि आय वुड सजेस्ट की बऱ्याच लोकांनी इकडे येऊन या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्या वातावरणाचा आनंद घ्यावा, तुम्हाला खूप जास्त मजा येईल। वेंगुर्ले तालुक्यातल्या या भोगव्याला खास विशेष पसंती लोक देतात। याचं कारण म्हणजे एक स्वच्छ सुंदर असे समुद्र किनारे आहे, ज्याला ब्लू फ्लॅग साठी नामांकन मिळालं होतं। या बाजूला, एका बाजूला आंब्याच्या सुंदर बागा आहेत, हा थंडावा आणि असलेले स्वच्छ समुद्र किनारे हे लोकांना भावतंय, आकर्षण वाटतंय आणि यामुळे या भागात विशेषतः भोगव्याला लोक पसंती देतात। उष्णता ही वाढलेली असली, जरी तापमानाचा पारा वाढलेला असला तरी पण लोकांच्या, मुलांच्या परीक्षा झालेल्या आहेत, कुठेतरी विरंगुळा, आजूबाजूला कुठेतरी जावं, पर्यटनाचा आनंद लुटावा, या दृष्टीने भोगव्याला विशेषतः खास पसंती सिंधुदुर्गात मिळते। आणि त्यामुळे जर आज समुद्र किनारे बघितले असतील, पर्यटनाचे रूम्स बघितले असतील, हे चांगल्यापैकी प्रतिसाद पर्यटनाला या भागातून मिळतो। मे महिना सुरू होणार आहे, काय हंगाम सुरू असतो, मुख्य हंगाम आता सुरू झालेलाच आहे, कसा मे महिन्यात सुद्धा कसं असेल? निश्चितपणे मे महिन्याचं पर्यटकांचं स्वागत आम्ही करू। गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 मेला पाऊस सुरू झाला, हा अखंडपणे पाऊस राहिला। यंदा मात्र वातावरणात कुठेतरी थोडासा बदल वाटतोय, पण तसं होऊ नये किंवा त्याचं ते विरजण पडल्यासारखं होतं, तर चांगल्यापैकी प्रतिसाद आहे। आणि मे महिना हा तर अगदी ह्याचाच सीझन असतो, मोस्ट सीझन असतो, तर ह्या सीझन आम्ही निश्चितपणे आनंदाने स्वागत करू। येणाऱ्या पर्यटकांना निश्चितपणे सुखावं, हा त्यांचा प्रवास होईल, आनंद मिळेल, यासाठी प्रयत्न करू। याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझंही कोकण।